आज सकाळच्या वेळेस पुन्हा एकदा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. परमेश्वराच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो आणि त्याला गौरव देतो. परमेश्वराला धन्यवाद देऊ. आज विशेष प्रकारे आज पवित्र शास्त्रामधून एचकेलचं पुस्तक याचा 34 अध्याय आणि 28 आणि 29 या वचनावर आज आपण मनन करणार असे आहोत. ते ह्यापुढे परराष्ट्रांना भक्ष्य होणार नाहीत, वनपशु त्यांना फाडून खाणार नाहीत, तर ते निर्भय बसतील. कोणी त्यांना भीती घालणार नाही. मी त्यांच्यासाठी नावाजण्याजोगी लागवड करेन. म्हणजे पुनरुपी त्यांच्या देशावर दुष्काळ येऊन त्यांचा ऱ्हास होणार नाही. त्यांना पुन्हा परराष्ट्रीय लोकांकडून अप्रतिष्ठा सोसावी लागणार नाही. आज या वचनावर मनन आणि चिंतन करण्यासाठी 2 शब्दाची आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वरा, आज या सकाळच्या वेळेस आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. पवित्र वचनातून मार्गदर्शन करण्यासाठी या सकाळच्या वेळेस तू आपला दैवी स्पर्श आम्हा प्रत्येकाला कर. बोलण्यासाठी पवित्र आत्म्याचा स्पर्श कर आणि शब्द माझे असू देऊ नको, तर तुझे असू दे आणि त्याद्वारे तुझं गौरव आणि स्तुती होते. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात करतो म्हणून तो ऐक. आमेन. आज या सकाळच्या वेळेस जो संदेश आहे तो संदेश हा आहे की एक प्रसिद्ध वनस्पती, एक फेमस वनस्पती हा आजचा विषय आहे. आज या वेळेस स्तोत्र एचकेल 34 आणि 28 आणि 29 मध्ये या वनस्पतीविषयी म्हटलेलं आहे. मी त्यांच्यासाठी नावाजण्याजोगी लागवड करीन. म्हणजे त्यांच्या देशावर दुष्काळ येऊन त्यांचा ऱ्हास होणार नाही. त्यांना पुन्हा परराष्ट्रीय लोकांकडून अप्रतिष्ठा सोसावी लागणार नाही. आणि या वचनातील रूपक जे आहे हे वचन येशू ख्रिस्ताला उद्देशून केलेलं हे वचन आहे. यशाचं पुस्तक 28 आणि 16 मध्ये म्हटलेलं आहे येशू ख्रिस्ताविषयी, एक दगड, एक पारखलेला दगड, एक अनमोल कोनशिला, एक भक्कम पाया संबोधलं गेलेलं आहे. जखर्या त्याला दाविदाच्या घराण्यासाठी आणि यरूशलेमच्या रहिवाशासाठी उघडलेला झरा असते. जखर्याच्या पुस्तकामध्ये येशू ख्रिस्ताला यरूशलेमच्या रहिवाशासाठी उघडलेला झरा असे संबोधलेलं आहे. येशाने एक दगड जो पारखलेला आहे, जो दगड अनमोल आहे, जो दगड कोनशिला झालेला आहे, भक्कम पाया झालेला आहे असं वर्णन केलेलं आहे. आणि एचकेल म्हणतो की ते एक प्रसिद्ध, एक विशेष वनस्पती किंवा एक विशेष लागवड केलेली, एक नावाजण्याजोगी लागवड केलेली वनस्पती असं त्याने वर्णन केलेलं आहे. आणि मलाकी 4:2 मध्ये म्हटलेलं आहे की ज्याच्या पंखामध्ये आरोग्य आहे, नीतिमत्वाचा सूर्य आहे असे तो म्हणतो. आणि एक प्रसिद्ध वनस्पती याविषयी तो सांगतो. पण जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरणारे, त्यात तुमच्या न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. तुम्ही गोठ्यातल्या वत्साप्रमाणे बाहेर पडून बागडाल. आणि म्हणून या ठिकाणी आपण मलाकी 4:2 मध्ये येशू ख्रिस्ताचं असं वर्णन मलाखीने केलेलं आहे. येशा संदेष्टा ख्रिस्ताबद्दल अजून एक वाक्य आहे आणि ते म्हणजे येशाचं पुस्तक 11 अध्याय आणि 1 मध्ये तो म्हणतो, येशाच्या बुंदाला घुमारा फुटेल
आणि त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. यशा त्या विषय बोलतो की ईशायाच्या बुधाला घुमारा फुटेल आणि त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. आज या सकाळच्या वेळेस एक प्रसिद्ध वनस्पती याविषयी आपण पाहत असता. जी वनस्पती आहे ती नाजूक अशी वनस्पती असते. जेव्हा आपण एखादं बी टाकतो तर ते बी तिचं रूपांतर एका छोट्याशा अंकुरामध्ये होतं. एक छोटंसं त्या ठिकाणी आपण पाहतो की एक छोटंसं काय आहे, मूळ धरलेलं अंकुर त्या ठिकाणी आलेलं आहे. अंकुराचं हे अंकुर जे आहे, जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो ते एक नाजूक अशी वनस्पती आहे आणि ते सहज खराब होणारे किंवा कुठल्याही प्रकारच्या म्हणजे वारं असं किंवा काय असं तर ते लवकर ती खराब होते. आणि ही अंकुर जो आहे तो सहसा फारसा आशादायक नसतो. येशू ख्रिस्ताला असे लिहिले आहे यशा 53:2 मध्ये की तो त्यांच्या समोर रोपासारखा वाढलेला आहे. यशा 53:2 मध्ये येशू ख्रिस्ताला रोप म्हटलेला आहे. एक प्रसिद्ध वनस्पती याविषयी बोलत असता आज या सकाळच्या वेळेस यशानेच म्हटलेलं आहे. यशा 11:1 मध्ये म्हटलेलं आहे की तो अंकुर आहे. आणि यशा 53:2 मध्ये म्हणतो की तो त्यांच्या समोर कोवळ्या रोपाप्रमाणे वाढला. त्याच्या जन्मस्थानाकडे पहा. नासरेत जे शहर आहे ते सर्वात कमी आश्वासक मानलं जात होतं. योहान 1:46 मध्ये म्हटलेलं आहे की नथनेल त्याला म्हणाला, नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी असं म्हटलंय की त्याचं जन्मस्थानचं जे शहर होतं ते सर्वात म्हणजे ते डेव्हलप शहर नव्हतं, एक मागासलेलं शहर होतं. या रोपाचं, या वनस्पतीचं गुप्त सिक्रेट स्वरूप जे आहे ते देवत्व मानवतेमध्ये लपलेलं होते. योहान 1:14 आणि फिलिप्पे 2:6 ते 11 मध्ये म्हटलेलं आहे. त्याचं दैवत्व जे आहे ते मानवतेमध्ये लपलेलं होतं. कारण त्याने स्वर्ग सोडला. पतित मानवाच्या तारणासाठी, उद्धारासाठी या अंकुराने, या वनस्पतीने आपलं दैवत्व सोडलेलं आहे. आणि आपलं दैवत्व, आपला चेहरा तो झाकून आलेला असा आहे. त्याचं दैवत्व मानवतेमध्ये लपलेलं होतं. तो गौरवाचा राजा सेवकाचं रूप धारण करतो. या रूपाने, अंकुराने सेवकाचं रूप धारण केलेलं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावाच नाही तर सेवा करण्यासाठी आला. त्याने सेवा केलेली आहे. त्याचं बाह्य स्वरूपात तो देवाचे बाह्य प्रतिरूप असण्यापासून खूप दूर होता. त्याचं जे गुप्त स्वरूप आहे, त्या रूपाचं जे स्वरूप आहे ते बाह्य स्वरूप जे आहे ते देवाचे हुबेहूब प्रतिरूप असण्यापासून तो खूप दूर होता. आणि म्हणून यशाचं पुस्तक 53:2 मध्ये म्हटलेलं आहे की कारण तो त्याच्यापुढे रोपासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. म्हणून देवाचं जे हुबेहूब प्रतिरूप त्याच्याकडे होतं
त्यापासून तो खूप दूर होता. यशाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहऱ्यासारखा नव्हता. त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या स्वरूपासारखे नव्हते. इतका तो विरूप होता. त्याचं स्वरूप कशा प्रकारे होतं म्हणून म्हटलेले वृक्षभूमीतील वाढलेल्या रोपासारखा तो होता. वृक्षभूमीतील अंकुरासारखा तो वाढला. आणि कारण तो त्याच्या पुढे रोपासारखा वाढला असं म्हटलं आहे. हुबेहूब प्रतिरूप असण्यापासून तो खूप दूर होता. येशू ख्रिस्त 5 विशिष्ट कारणासाठी कीर्तीचे रूप आहे. येशू ख्रिस्त जो आहे 5 विशिष्ट कारणासाठी हे कीर्तीचं रूप आहे. प्रसिद्ध हे रूप आहे. आणि म्हणून हे रूप ह्याची कीर्तीचं रूप आहे. शरीर, आत्मा आणि मन या सर्वांच्या प्रत्येक आजारावर मलम लावते. कोणताही आजार बरा करण्यासाठी ही वनस्पती, ही प्रसिद्ध वनस्पती उपयोगी अशी आहे. आणि म्हणून प्रेषित 10 की नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व शैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता. ही वनस्पती शरीर, आत्मा आणि मन या सर्वांच्या प्रत्येक आजारावर मलम लावते. या ठिकाणी म्हटलेलं आहे की तो मलम का आहे की त्या ठिकाणी म्हटलंय की सर्वांना बरे करेल तो फिरला. प्रेषित त्याचं पुस्तक 10 अध्याय आणि 38 वचन. ही वनस्पती विपुल प्रमाणात फळे देते, जसं आत्म्याच्या फळाचा विचार आहे. गलती करास पुस्तक 5 अध्याय आणि 22 ते 24 मध्ये ही फळ आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, नम्रता, इंद्रिय दमन आणि विश्वासूपणा ही गलती करास पुस्तकामध्ये जे आध्यात्मिक 9 फळं आहे त्या फळांनी ती जी फळं आहे ही वनस्पती मुबलक प्रमाणात दिलेली आहे. तिच्या उपचारात्मक मलमाने ज्याचे जीवन बदललेले आहे त्याचा विचार करा. आज हा मलम आपल्या प्रत्येकाला आपण त्याने लावलेला असं आहे. आणि तिच्या उपचारात्मक मलमाने ज्याचे जीवन बदललेले आहे त्याचा विचार करा. म्हणून मत्तय 11:5 मध्ये म्हटलेलं आहे, आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. मग तिचं जे उपचारात्मक जे मलम आहे त्या मलमाने ज्याचं जीवन बदललेलं आहे, जसे की आंधळे पाहतात त्याचं जीवन बदललं आहे, पांगळे चालतात, कुष्ठरोगी बरे होतात, बहिरे ऐकतात आणि मेलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. आणि म्हणून या उपचारात्मक मलमाने, त्या वनस्पतीच्या मलमाने ज्याचे जीवन बदललेलं आहे त्याचा विचार करा. आणि ही वनस्पती जी आहे या वनस्पतीच्या सावलीखाली या जगातील, या विश्वातील कोणताही मनुष्य जर या सावलीखाली उभा राहिला तर ती वनस्पतीची सावली त्याच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरेल. आणि ते ईशाचं पुस्तक याचा 25 अध्याय आणि 4 मध्ये त्या सावलीचं वर्णन केलं. ईशा निर्दयी लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणाऱ्या वादळाप्रमाणे आहे, पण तू दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय आणि वादळात निवारा, उन्हात सावली असं झालाय. वृक्षभूमीतील सूर्याचा जसा ताप शांत व्हावा तसा निर्दय लोकांचा गोंगाटा तू शांत करतोस. आणि म्हणून वनस्पती जी आहे या वनस्पतीच्या सावलीखाली जो कोणी येईल त्याच्यासाठी, त्याच्या जीवनासाठी तो दुर्बलास दुर्ग आहे, लाचारास विपत्काली आश्रय आहे, वादळात निवारा आहे आणि उन्हात सावली असं आहे. म्हणून या वनस्पतीच्या सावलीखाली या विश्वातील, या जगातील जो गरीब असो, श्रीमंत असो, लाचार असो, धिक्कारलेला असो, टाकलेला असो,
जो कोणी त्याच्या सावलीखाली येईल त्याचं जीवन विशेष आशीर्वादित होईल. आणि म्हणून या वनस्पतीच्या ज्या फांद्या आहेत खूप पसरलेल्या आहेत. या फांद्या आपण या वनस्पतीला उंच करणं,